यानंतर आपण थेट जाऊयात रुपाली ठोंबरे या अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर बोलतात। सोबत बैठक तुम्ही घेतली, काय दादांनी सांगितलं तुम्हाला, पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे। त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। आता भेट घेतली, आता काय आता बोललं, काय झालं? दादा खुलासा जी आहे ती प्रक्रिया आहे, ती कुणी जरी असेल, कुठली जरी नोटीस आली, कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तो तुम्हाला पण मी देणार आहे। तुम्ही जो सकाळपासून किंवा 2 दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिनी लाईव्ह केल्यानंतर मी बीड मध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी, त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला। त्या व्हिडिओवरनं ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील ठोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं। त्याच्यानंतर मी बीडमध्ये होते, बीडमधनं इथं मी येतो। या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जे काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये वाद गेला होता, तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या, तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला। मग माझा प्रश्न एवढाच होता, दोघांच्या तक्रारी तुम्ही मागे घेतलेल्याचं तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशनमध्ये आहे, तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला? त्यासाठी मी पोलिसांकडे गेलो होतो, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर 354च्या विनयभंग केला म्हणून आणि बोलायला आलेल्याच्या अंगावर डायरेक्ट गेलेल्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे। आता माधवी खंडाळकर राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला आल्या, साहजिकच आहे, माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना कुठल्याही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला येऊ शकतात, त्यानुसार त्या तिथं आल्या होत्या। माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपीकडे तसा अर्ज केलेला आहे। आणि हे कुणी प्लॅन केलं, कारण का माधवी खंडाळकर नामक महिलेशी माझा 6 ते 7 वर्ष लहानपणी मैत्रीण होती, लहानपणी ती गल्लीत राहायचो म्हणून 6 वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदाचं जेव्हा आपल्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष जेव्हा चारित्र्य हनन करतात आणि त्याच्यावरनं मीडियावर झोट उडल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाचं आणि आयोगाचं कामकाज वेगळे, त्याच्याशी पक्ष सहमत नाही, त्याच 28 नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते। ती पोस्टही मी तुम्हाला दाखवू शकते आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट तिने डिलीट केली। त्या डिलीट केल्यानंतर एकच मिनिट दाखवते सगळं दाखवते। हे बघा, ही पोस्ट केली होती माधवी खंडाळकरनी, त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेली आहे, त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेलं आहे की रुपाली पाटीलला तुम्ही पद का दिलं, तुम्ही पक्षात का घेतलं, तुम्ही का अडवलं। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याची ही पोस्ट तिने डिलीट केल्यानंतर याच्या आधी सुद्धा ही 20 जून 2024 सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा, तेव्हाही सुद्धा एका दुसऱ्या महिलेला उभं करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडमची ही मुलगी आहे। हा 20 जून 2024 मंगळवार। त्यांचं नाव काय? स्नेहल चव्हाण, सोनाली गाडे। आणि ही मी स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे। त्याच्यानंतर हीच पोस्ट मी कोण आहे सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे
आणि आदितीताई तटकरेंना पाठवली होती, तसंच खासदारांना पाठवली होती. माझा फोन दे. हो आता